तर मला जर एखादं नवीन घर बांधायचं असेल किंवा एक नवीन साईट सुरू करायची आहे, तर आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरची निवड करताना मी नेमकी कुठले ठोक ताळे पाळायला पाहिजेत, की म्हणजे हाऊ डू आय डिसाईड की दिस पर्सन इज राईट फॉर मी? वेदांमध्ये लिहिलेलं आहे. बर. आर्किटेक्ट म्हणजे विश्वकर्माचे जे देव आहे त्यांनी हम्म. जे काही आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की आर्किटेक्ट कसा असावा. म्हणजे मला हे माहीत नव्हतं. खूप वर्षापूर्वी मी एक ते लक्ष्मीनारायण चिवडा म्हणून एक टाटा म्हणून आहेत, त्यांचा एक बंगला केला होता. तर त्यांच्याकडं ते 40-50-100 पंडित आले होते. मोठी पूजा झाली होती. बर. त्याच्यात मी त्यांना जेव्हा पाया पडलो काय, तेव्हा त्यांनी ते संस्कृत श्लोक सांगितलं की आर्किटेक्ट कसा असावा, तो इतका छान दिसायला असावा, त्याचा हा असा विचार असावा, या अशा गोष्टी असाव्या. कारण तो काम करतो म्हणजे तो त्याचं ती एनर्जी तुमच्या ह्याच्यात टाकत असतो. आय विल सिम्पली से की आर्किटेक्टचा रोल कसा असतो. तर तुम्ही बाहेर जेवायला जाता आणि तुम्ही घरी जेवता, काय फरक आहे? टेस्टमध्ये, आणि क्वालिटीमध्ये, आणि हायजीनमध्ये. सगळं आहे तिथं. हां. खूप क्वालिटी. आणि ऑफकोर्स मोस्ट इम्पॉर्टंट, कोण बनवतंय त्याच्या एनर्जीमध्ये. तीच महत्वाची गोष्ट आहे. तो माणूस पैसे कमवायला बनवतोय. अगदी तुमची आई तुमचं पोट भरायला आणि तुम्हाला आनंद व्हायला बनवते. ब्युटिफुल. त्याच्यातला तो जो एनर्जीचा भाग आहे त्या आर्किटेक्टने तिथं टाकला पाहिजे. पुढच्या माणसाने काय बघायचं, हां. तर खूप नेम फेम हे वगैरे असं काही बघू नका. तुमचा ज्याच्याबरोबर कनेक्ट छान जमतोय, जो तुम्हाला अंडरस्टँड चांगलं करू शकतोय, काय ज्याला तुम्ही मनमोकळेपणे बोलू शकताय, आणि जो तुमचं मनमोकळेपणे ऐकून ते इम्प्लिमेंट करतोय, हा आर्किटेक्ट सगळ्यात तुमच्यासाठी चांगला. सुंदर. म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर डिस्क्रिप्शन तुमच्या प्रोफेशन बद्दल किंवा आर्किटेक्चर डिझाईन बद्दल मी कुठेही वाचलं नाही आहे, ऐकलं नाही आहे.